हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. आज आहे संडे, तर आज असतो क्लिनिंगचा दिवस. तर आम्ही सकाळी उठलो, छान झाडून काढलं, मस्त पुसून काढलं. आता रांगोळी काढून घेते. आज संडे असल्यामुळे म्हटलं थोडी चांगली रांगोळी काढायची, मोठी, कारण बाकी दिवस तर वेळच नसतो. बाकी दिवस जॉब असते. तर काय आपलं पटकन एक स्वास्तिक काढलं दारासमोर की झालं. आज संडे होता तर मस्त कलर भरून घेतले 3-4 वेगवेगळे, आणि सुंदर अशी संस्कार भारतीच काढली. तशी मी परफेक्ट नाही आहे रांगोळीमध्ये, पण रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्याल. मस्त ऑरेंज, येल्लो, पिंक कलर भरून घेतला आणि एका कॉर्नरला छान रांगोळी काढून घेतली. रांगोळीने कसं अंगण आणि घर सुशोभित वाटतं. तर मी अशी छोटीशीच काढली रांगोळी, स्वस्तिक आणि गोपदम. शॉर्टकट आणि छोटीशी. मी रांगोळी काढायला बसली की माझी मुलीला तर रांगोळी काढायचा खूप छंद. ती पण मग कलर इकडे तिकडे सांडवून ठेवत असते. म्हणून मी तिला, ती झोपूनच आहे तर मी आधीच रांगोळी काढून घेते, कारण ती मला मग काढू देणार नाही ना. तर झाली आपली शॉर्टकट छोटीशी रांगोळी. आता दारात थोडंसं एक स्वास्तिक काढून घेतलं. तशी मला काही फार छान काढता येत नाही, पण ट्राय करत असते. दारामध्ये एक स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यामध्ये रेड कलरनी पॉइंट दिलाय. आता आली किचनमध्ये. तर कसं सकाळी थोडं मी गॅस आणि टाईल्स वगैरे पुसून घेते त्याच्यावरची, तर ते क्लीन केलं. गॅस ओटा आणि गॅस मस्त स्वच्छ पुसून घेतलं. नंतर बघितलं तर भांड्याचा खूप पसारा होता. तर गॅस माझी पुसून झाली की मी भांडे क्लीन करणार होती. छान असं शेगड्या वगैरे मस्त काढून, तसं मी डेलीच करते म्हणा क्लीन शेगडी वगैरे. पण कधी कधी जॉबला जर उशीर झाला असला तर मग मी कामं थोडं 1-2 कामं. आता वेळ होती भांडे स्वच्छ करायची, तर छान आधी याच्यातले अन्नाचे कणं वगैरे काढून घेतले. शेताळं सगळं मस्त एका पॉलिथिनमध्ये भरून घेतलं. त्यानंतर छान घासले, कारण खूप भांडे होते रात्रीचे आणि सकाळचे पण. घासून घेतले आणि धुवून घेतले. बरं, तुम्ही घासताना कोणतीही साबण वापरता? मी तर एक व्हील वापरते, कारण व्हीलनी वास पण येत नाही आणि भांडे पण चांगले चकचक होतात. आणि विम बार जो आहे, विम लिक्विड, त्याने मी ग्लास आणि कप याच्यासाठी वापरते, कारण विम लिक्विडनी कसं उमटत पण नाही याचं साबणचं आणि चकचक होतात. छान बेसिन वगैरे क्लीन केलं. माझं किचन कसं थोडं छोटंच आहे, त्यामुळे सगळं तिथल्या तिथं ॲडजस्ट करावं लागतं. स्वयंपाक, पाण्याचं, भांड्याचं. आमचं घर हे फक्त 300 स्क्वेअर फीटच आहे. छान भांडे क्लीन करून घेतले. म्हणजे ते कसं दिवसभर ड्राय होत राहतात छान. भांडे धुवून झाल्यानंतर मला आज खूप काम आहे. तर
तर मी शक्यतो पटापट सकाळचे काम करून घेते, कारण दुपार झाली की खूप आळस येते. तर माझे 10च्या आत सगळं काम होऊन जातं संडेला. नंतर जे काही आपलं बाहेरची शॉपिंग असते त्याकरता आम्ही जात असतो. सकाळी जर आळस केला तर मग आपलं घर चकचक नाही दिसणार ना, त्यामुळे सगळं ठरवून मी करून घेते. मस्त बेसिंग वगैरे क्लीन झाला, भांडे वगैरे क्लीन करून ठेवले. आणि आज तर मी कपडे धुण्यासाठी पण भरपूर काढत असते संडेला. चादर वगैरे, पायपुसाचे, किचनचे टॉवेल्स, तर हे सर्व मी आधीच डिटर्जंटमध्ये टाकून ठेवलं आहे. भांडे झाल्यानंतर मला कपडे धुवून घेते मी. म्हणजे सकाळी छान आमच्या बाल्कनीमध्ये ऊन येते, तर त्या उन्हामुळे जाडे जे कपडे असतात ते पटापट वाळून जातात. म्हणून तर आम्ही भांड्यासाठी तर व्हील साबण किंवा रिन साबण हाच यूज करतो. कारण मी भांड्याचे साबण आधी यूज करून बघितला, पण त्याच्याने एक वेगळाच वास येतो आणि 2-3दा धुवूनही तो वास जात नाही. त्याच्यामुळे मग कपड्याच्या साबणाने चांगले चकचक दिसतात. आणि ग्लासला वगैरे विम लिक्विड त्याच्याने क्लीन करते. तुम्ही पण काय करत आहात यावेळी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे भांडे दूधपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता चॅनलला. सगळ्यात आधी आम्ही ग्लास धुत असतो. ग्लास मस्त धुवून झाले की ग्लासच्या ठिकाणी मस्त वाळू ठेवायचेच एका चाळणीमध्ये. त्यानंतर कप मस्त घासून धुवून घ्यायचे. ग्लास आणि कप सुरुवातीला धुतले की मग नंतर बाकीचे भांडे. झाले माझे आता पूर्ण भांडे धुवून. ग्लासमध्ये ग्लास ठेवून घेतले आणि आता हे कपडे होते जे मी डिटर्जंटमध्ये टाकून ठेवले होते, हे पाय पुसण्याचे आणि जे धुण्याचे आणि वापरण्याचे कपडे होते ते आधीच धुवून घेतले. बाहेर वाळू पण टाकले. जाडे कपडे असतात ते मी बाल्कनीमध्ये टाकते, कारण तिथे थोडं ऊन येते. उन्हामुळे सकाळी धुतले की वाळून जातात 12 वाजेपर्यंत. सर्व क्लिनिंगचे छोटे टॉवेल, सर्व छान मस्त घासून घेते. तसं काही माझ्याकडे काही मशीन नाही आहे कपडे धुवायची. मला घरातलं सर्व काम मी स्वतःच करते आणि जॉब पण करते, मुलीला पण करते. पायपासून वगैरे छान क्लीन करून घेतले आणि मस्त वाळू टाकले, कारण ताई वाटतात पाणी त्यामुळे सर्व गोष्टी बघून आधी कपडे धुवून झाले. आता मस्त करून घेतो त्याला. कपडे झाले. आता वेळ होती हे मेन काम, ते म्हणजे आपलं
बाथरूमचं टाईल्स क्लिनिंग, टॉयलेट क्लिनिंग, छान मस्त आर्थिक मिळून घेतलं टाईल्स वगैरे. मध्येच हे काम पण करत नाही. बकेट घासणं, टाईल्स स्वच्छ करणं, बाल्कनी स्वच्छ करणं, हे सगळं याच दिवशी करून घेते. आता ही गॅलरीमधली सगळी टाईल आहे, तिथे थोडे त्याच्यात घेऊन घासून घेतलं आणि एकदम स्वच्छ करून घेते. तिथं कपडे धुवून झाले का आपल्याला ते कसं थोडं नीट घासून घेतलं की चांगलं असतं. नाही तर ते आजूबाजूला असं माती जमा झाल्यासारखं होतं. अजूनमधून मी क्लीन करतच असते. आता घरातली क्लिनिंग झाली. आता छान आंघोळ वगैरे केली आणि मस्त देवपूजा करायला बसते. कारण देवपूजा थोडे वेळच लागते रविवार म्हटलं की. बाकी दिवस तर वेळ नसला तर पटकन आपण कापूर लावला की देवाला नमस्कार केला की आम्ही निघत असतो. पण संडेला छान देवपाट पूर्ण देव काढून पुसून घेते, आंघोळ करून देते देवांच्या, त्यांना सजवणे, आरती करणे थोडा वेळच लागतो. आणि सगळं क्लॉथ्स वगैरे त्यांचे सगळं धुवून घेते. तर छान देवपूजा करून घेतली. माझा देवघर खूप छोटा आहे कारण मी एक एक वस्तू सगळं स्वतःच्या कमाईने घेतलं आहे इथे. आणि आम्ही नवीन घर घेतलं आहे. आता सध्या 6च महिने झाले आम्ही इथे राहायला आलो. तर मस्त देवपूजा करून घेतली. फूल वाहिले. मी हे झाड लावलं आहे माझ्या घरी, तर आज 4-5 फुलं आले या झाडाला. सगळं जेवढ्या देवांना होते तेवढ्यांना वाहून घेतले. फळ फूल धूप अगरबत्ती लावून छान आरती करून घेतली. तर बाय बाय मंडळी. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काळजी घ्या.